आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। गोपाल तिरमारे यांनी आमदार बच्चू कडूवर केलेल्या वक्तव्यावर अमरावती महानगर प्रमुख बंटी रामटेके भडकले। पहा सविस्तर बातमी। नॅशनल सर्कल न्यूज मुख्य संपादक प्रताप गवई। सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावर जो महाराजांचा पुतळा पडला त्याचा मी सर्वात आधी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे जाहीर निषेध करतो। जे आमचे दिव्यांगाचे जे नेते आहे, आमचे नेते आहे बच्चू भाऊ यांनी जे मन व्यक्त केलं त्याबद्दल आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते त्यांना सहमत आहे। जो छत्रपती शिवाजी महाराजांचा 8 महिन्या अगोदर तो राजकोट किल्ल्यावर जो पुतळा भव्य दिव्य असा पुतळा बसवला होता, त्याच्या उद्घाटनासाठी देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जे आले होते आणि त्या पुतळ्यामध्ये ज्या प्रकारे जो भ्रष्टाचार झाला त्या भ्रष्टाचारामुळे आज तो पुतळा तेथून पडला। त्यासाठी आज महाराष्ट्रातला सर्व शिवप्रेमी, सर्व महाराष्ट्रातली 13 कोटी जनता या आज एक नैराश्य त्यांच्यामध्ये निर्माण आला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये किती मोठा भ्रष्टाचार झाला। जे भाऊ बच्चू भाऊ बोलले त्यामध्ये सर्व आम्ही शिवप्रेमी असो, सर्व पक्ष असो, सर्व कार्यकर्ते असो, आम्ही बच्चू भाऊच्या मताशी सहमत आहे। जो चांदूर बाजारमधला गोपाल तिरमारे जो आहे, कुत्र्यासारखा जो बच्चू भाऊवर भुकत आहे, कुत्र्यासारखा जो भुकत आहे, तो जो भाऊवर असे आरोप करत आहे, आडवे तेवढे कोणत्याही प्रकारचे असे आरोप करत आहे, त्याच्यावरच काही दिवसाआधी लोकसभा निवडणूक झाल्यावर जे त्याच्या पक्षातलाच एक कार्यकर्ता जो तालुक्याचा प्रमुख आहे त्याने तू पैसे खाल्ले, तू रेतीवाल्यापासून पैसे खातं, पान टपरीवाल्यापासून पैसे खातं, तू वरलीवाल्यापासून पैसे खातं, तू किती मोठा भ्रष्टाचार करतं आणि तू कोणाचाच झाला नाही, तुझ्यावर 376 सारखा गुन्हा दाखल आहे। तुझ्या पक्षाच्या कार्यकर्त्याच जो आहे तो चिल्लावत आहे 376चा तुझ्यावर गुन्हा दाखल आहे। तुझा पक्ष जो आहे मागच्या विधानसभा इलेक्शनला तुझ्या पक्षाने पूर्ण काँग्रेसच्या दावणीला बांधून पूर्ण बीजेपी तुझा पक्ष तुम्ही काँग्रेसला मतदान केलं आणि तरी तुमचा स्वाभिमान, तुमचा अभिमान कुठं गेला जेव्हा तुम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केलं, तुम्ही त्यांच्याजवळ नाक घासलं। हाच तुमचा स्वाभिमान आहे काय? आज तुम्ही स्वाभिमानाच्या गोष्टी करता, तुमची लायकी आहे का तुम्ही स्वाभिमानाच्या गोष्टी करता? ती मोठा भ्रष्टाचार करतं आणि तू कोणाचाच झाला नाही, तुझ्यावर तू ऐसान फरामोश आहे। तुझ्यावर असे कित्येक तरी तुझ्या पक्षातल्या सहकार्याने तुझ्यावर आरोप केले। तू बच्चू भाऊवर जो तू असे आरोप करतो, कुत्र्यासारखा जो तू भुकत आहे, तुला तुझी लायकी तुला माहीत नाही आहे। या देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय ज्यांच्या अथक प्रयत्नाने उभं झालं, या राज्यामध्ये 9 ऑगस्टला जो संभाजीनगर येथे भव्य दिव्य जो मोर्चा निघाला, 1-1.5 लाख लोक तिथे दिव्यांग, मूकबधीर आणि शेतमजूर असे जे लोक बच्चू भाऊच्या एका हाकेला अमरावतीपासून 500 किलोमीटर संभाजीनगरमध्ये लोक जे जमा झाले, हे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास करणारे जे लोक आहे, त्यांना दैवत मानणारे लोक आहे। तू काय कुत्र्यासारखा तू भुकत राहतं, तू सूर्याकडे पाहून थुकत आहे, तो थुका तुझ्याच तोंडावर पडत आहे आणि तू तो चाटत आहे। तुला सांगतो की एक बच्चू भाऊचा मी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून तुला चॅलेंज देतो, तू बच्चू भाऊच्या विरुद्धात, बच्चू भाऊच्याबद्दल तू जे अपशब्द वापरतो, तुला आमने-सामने जर डिबेट करायची असेल, तू सांग मी कुठे येऊ, तुझ्या शहरात येतो, तू जिथं म्हणशील तिथं आमने-सामने बोलतो तुझ्यासोबत। तुला काय, तू किती भ्रष्टाचारी आहे, तू किती तोडीबाज आहे, हे तुला तुझ्या शहरात येऊन तुझ्या आमने-सामने बसून मी एकटाच येईल। जर तू कोणाला आणायचं आहे, काय आणायचं आहे, तुला कोण घेऊन यायचं आहे, तू घेऊन ये आणि तू माझ्यासोबत चर्चा कर। तू एका सामान्य बच्चू भाऊच्या एका कार्यकर्त्यासमोर तू टिकू शकत नाही। असे लाखो कार्यकर्ते बच्चू भाऊच्या मागे स्वतःचा जीव द्यायला तयार आहे आणि तू कधीही सांग, तू कधी फोन कर, कधी बोला, तू आमने-सामने बसायला, तुझ्यासोबत डिबेट करायला, चर्चा करायला मी कधीही तयार आहे।